नमस्कार मित्रांनो, ज्ञानटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे तेजस आणि आज आपण अनबॉक्स करणार आहोत विवोचा V30e। जर आपण पण हा फोन घेण्याचा विचार करत असाल तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की प्राइस सेगमेंटच्या नुसार जर बघितलं तर दोन खूप मोठ्या कमी पण या फोनमध्ये दिलेल्या आहे। कोणत्या कमी आहे त्या सुद्धा आपण बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। काही सजेशन जर असेल आपले तर आपण कमेंट्समध्ये नक्कीच करू शकता। बॉक्समध्ये जर बघितलं मित्रांनो तर सिम इंजेक्टर टूल, ट्रान्सपरंट बॅक कव्हर, काही युजर गाईड मॅन्युअल जे आहे दिलेलं आहे इथे। एक जो आहे टाइप सीचा डेटा केबल आणि 44 वॅटचं अडॅप्टर इथे दिलेलं आहे। एवढे कंटेंट जे आहे हे सोबत मिळणार आहे आपल्याला। मित्रांनो हँडसेट जर बघितला बॅक साइडमध्ये आपल्याला डुएल रेड कॅमेरा आणि फ्लॅश लाईटचं सेटअप आहे। बॅक स्ट्रक्चर जे आहे हे पूर्णपणे मॅट फिनिशमध्ये आहे इकडची साईड, आणि हे जे आहे हे ग्लासमध्ये आहे। सोबतच इथे कॅमेराचा जो राऊंड आहे हा सुद्धा इथे V सिरीजमध्ये पहिल्यांदा बघायला मिळणार आहे आपल्याला। इंडियन फिलिंग तर तशी कम्फर्ट आहे, पण हलकसं वेट थोडंसं जास्त दिलेलं आहे। हँडसेटचं वजन 188 ग्रॅमचं, 7.75 mm ची थिकनेस, IP64चं रेटिंग सुद्धा दिलेलं आहे या फोनमध्ये। आणि या फोनमध्ये आहे हायब्रिड टेक्नॉलॉजीचा सिम स्ट्रे दिलेला आहे। 2 सिम लावू शकता, नाहीतर पण 1 सिम आणि 1 मेमरी कार्ड। कलरची जर गोष्ट केली तर 2 वेगवेगळे कलर्स या फोनमध्ये अवेलेबल आहे। बघू शकता हे दोन्ही कलर या फोनमध्ये मिळणार आहेत। खालच्या साईडमध्ये बघितलं तर स्पीकर, टाइप सी चार्जिंग पोर्ट आणि सिम स्ट्रे दिलेला आहे। इकडच्या साईडमध्ये व्हॉल्यूम अप डाऊनची की, पॉवर की, वरच्या साईडमध्ये सेकंडरी माईक। मित्रांनो हँडसेटमध्ये डॉट पंचहोल स्क्रीन सोबत डिस्प्ले दिलेला आहे आपल्याला। 6.78 इंचेसचा एक एमोलेड LCD आहे। फुल HD प्लसचं रिझॉल्युशन आहे, सोबतच 120 हर्ट्जचा जो हा रिफ्रेश रेट आहे। टच क्वालिटी बघू शकता, खूपच अशी स्मूथली टच करताना, वर्क करताना बघायला मिळत आहे आपल्याला। ब्राईटनेस तो सुद्धा इथे खूप चांगला दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला आउटडोअरमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही येणार। व्हिजिबिलिटी खूप चांगल्या प्रकारे जे आहे मेंटेन केलेली आहे। प्रोसेसरची जर गोष्ट केली तर मित्रांनो यामध्ये आपल्याला प्रोसेसर दिलेला आहे क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचं 6 Gen 1चं ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे। 2.2 GHz ची क्लॉक स्पीड, अँड्रॉइड 14चा सपोर्ट, फंटच OS जो आहे तो सुद्धा इथे 14 दिलेला आहे। सिक्युरिटीमध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट आहे, फेस अनलॉक, पॅटर्न पिन, पासवर्ड सारखे ऑप्शन। पण प्लसमध्ये या फोनमध्ये 5500 mAh ची मोठी बॅटरी दिलेली आहे, ती एक चांगली गोष्ट आहे। कॅमेऱ्याची जर गोष्ट केली तर बॅक कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, फ्रंट कॅमेरा सुद्धा 50 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सलचा जो आहे वाईड अँगल कॅमेरा दिलेला आहे आपल्याला। आणि या फोनमध्ये सोनी IMX882चं सेन्सर दिलेला आहे, जे बॅक कॅमेऱ्यामध्ये आहे, फ्रंट कॅमेऱ्यामध्ये नाही मिळणार आपल्याला। कॅमेऱ्यामध्ये सगळेच ऑप्शन दिलेले आहे, जसं स्लो मोशन, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड, नाईट मोड, ड्युएल व्हिडिओ रेकॉर्डिंग। मेन म्हणजे या फोनमध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंग जे आहे हे 4K मध्ये करू शकतो, बॅक कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आणि फ्रंट कॅमेऱ्यामध्ये सुद्धा 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याला दिलेली आहे। फ्रंट कॅमेऱ्याची जर गोष्ट केली तर हे पोर्ट्रेट मोडमध्ये फ्रंट कॅमेऱ्याची इमेजेस आहे। कॅमेरा क्वालिटी खूप चांगली आहे, कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे इथे मेंटेन झालेला आहे। हा जो आहे पोर्ट्रेट मोडमधला इमेजेस आहे आणि हा पोर्ट्रेट मोडमधला आउटडोअरमध्ये। कॅमेऱ्यामध्ये तर खूप चांगला फोन आहे हा, इमेजेस क्वालिटी खूप अप्रतिम दिलेली आहे। बॅक कॅमेऱ्याची सुद्धा क्वालिटी बघू शकता, बॅक कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे इथे मेंटेन झालेला आहे। कॅमेरा क्वालिटी खूप चांगली आहे या फोनमध्ये। एक एक करून जे आहे आपण इमेजेस चेक करू शकता। हे जे काही बॅक कॅमेऱ्याचे सॅम्पल आहे, एक एक करून आपण चेक करू शकता। बॅक कॅमेऱ्यामध्ये तर काहीच प्रॉब्लेम आपल्याला नाही येणार। सेल्फी सुद्धा इथे चांगली दिलेली आहे, कॅमेरा क्वालिटी खूप चांगली आहे। मित्रांनो ओव्हरऑल हँडसेट जर बघितला तर कॅमेऱ्यामध्ये, डिस्प्लेमध्ये खूप चांगला आहे, कारण की हँडसेटमध्ये एमोलेड डिस्प्ले दिलेला आहे, कर्व स्क्रीन येते, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला आहे, बॅटरी पण अशी मोठी दिलेली आहे, कॅमेरा क्वालिटी सुद्धा अप्रतिम मिळणार आहे इथे। पण प्राइस सेगमेंटच्या नुसार जर बघितलं तर प्रोसेसर खूप कमी दिलेला आहे, कारण की 28-30 हजार रुपयाच्या रेंजमध्ये हा फोन दिलेला आहे। त्यानुसार प्रोसेसर खूप जास्त कमी आहे, कारण की विवोमध्ये T3X मध्ये सुद्धा हेच प्रोसेसर दिलेला आहे आणि चार्जर सुद्धा हेच दिलेला आहे। याच 2 कमी या फोनमध्ये बघायला मिळत आहे आपल्याला। प्राइस सेगमेंटच्या नुसार चार्जिंगची स्पीड खूप जास्त हवी होती इथे, आणि यामध्ये प्रोसेसर थोडं ऍडव्हान्स हवं होतं। या व्यतिरिक्त कॅमेरामध्ये जर बघितलं तर फक्त कॅमेरा आणि डिस्प्लेमध्येच हा फोन चांगला आहे, परफॉर्मन्समध्ये एवढा चांगला फोन नाही आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।